चंद्रपूर महानगरपालिकेसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे। राजकीय नेते हे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतात, तर दुसरीकडे चंद्रपूर शहरामधली प्रदूषणाची समस्या ही गंभीर असल्याचं पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे। चंद्रपूर शहरामधली अस्वच्छता, शहरामध्ये वन्यजीवांचा जी काही घुसखोरी होते ती घुसखोरी आणि इरई नदीच्या प्रदूषणावरती महानगरपालिकेनं ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षा, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत जे सामान्य लोक आहेत ते आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात। चंद्रपूर मधल्या अशीच एक जमात म्हणजे पर्यावरणवाद्यांची जमात आहे। चंद्रपूर शहर हे आपल्याला माहिती आहे की देशातलं अतिशय एक प्रदूषित शहर आहे आणि साहजिकच त्यामुळे जे पर्यावरणवादी आहेत त्यांची मोठी अपेक्षा आहे या निवडणुकीकडून। आपल्यासोबत चंद्रपूर शहरातले काही पर्यावरणवादी आहेत। सर, काय सांगाल, आता महानगरपालिकेची निवडणूक आहे, काय तुमच्या अपेक्षा आहे निवडणुकीकडून? गेल्या 2010 पासून जेवढे जे इलेक्शन झाले त्या प्रत्येक इलेक्शन मध्ये आमच्या अपेक्षा होत्या की चंद्रपूरचं जे वाढतं प्रदूषण आहे ते कमी व्हावं, कारण चंद्रपूर देशामध्ये 3ऱ्या-4थ्या क्रमांकाचं प्रदूषण होतं। जे सेपी स्कोर इथला जो होता तो जवळजवळ 81, 82 पर्यंत गेलेला होता आणि AQI जो आहे त्याचं पण म्हणजे पुअर क्वालिटी, त्याला सिव्हिअर पर्यंत गेलेला होता। पण आम्ही प्रत्येकदा महापालिकेकडे असो, राजकीय पुढाऱ्यांकडे असो, संस्थेकडे असो, आम्ही प्रयत्न केले की हा कमी झाला पाहिजे, नाहीतर लोकांचं आरोग्य फार धोक्यात आलेलं आहे आणि 50% लोक हे वेगवेगळ्या रोगांनी मरण पावलेले आहे। परंतु राजकीय जी पुढारी आहे इलेक्शन नंतर त्यांचं जे एम आहे, त्यांचं ध्येय आहे ते वेगळं आहे आणि प्रदूषण हे काही ध्येय नाही। म्हणजे आपल्याकडे मंत्री होते, पालकमंत्री होते, त्यांनी जर समजून घेतलं असतं किंवा ठरवलं असतं तर इथलं प्रदूषण कमी व्हायला काही 1-2 वर्ष लागले असते, पण त्यांनी ते प्रयत्न केले नाही आणि म्हणून हे इलेक्शन जे आलेलं आहे आता या पातळीवर पण आता प्रदूषण इथलं फार वाढलंय। एअर क्वालिटी इंडेक्स थोडा कमी झालाय पण तो कायम आहे, मॉडरेट झालेला आहे। सेपी स्कोर 70 पर्यंत 60 पर्यंत गेलेला आहे, कमी झालेला आहे नक्कीच आहे, परंतु आरोग्याच्या समस्या खूप आहे। आपल्यासोबत दिनेश आहे। दिनेश, पर्यावरणवाद्यांची जी नवीन पिढी आहे त्याचा प्रतिनिधी आहे। दिनेश, तुला काय अपेक्षा आहे या निवडणुकीकडून? चंद्रपूर शहरालगत कोळसा खाणी आहे आणि चंद्रपूर महाशुनी केंद्र आहे, तर हे एकदम म्हणजे जंगलाला लागून असल्यामुळे म्हणजे शहरामध्ये वन्य प्राणीचा शिरकाव होत आहे। तर महानगरपालिकेने जर कचरा व्यवस्थापन समजा नीट केलं तर ते डुकरं वगैरे त्यांनी अट्रॅक्ट होणार नाही आणि जे वन्य प्राणी आहे, बिबट वगैरे जे आहे, तर ते अट्रॅक्ट होणार नाही। मागच्या 1-1.5 वर्षाआधी एक घटना घडली लॉ कॉलेज जवळ, जे अस्वलीच्या हल्ल्यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला। तर जवळपास त्या WCL चे जे ओव्हरबर्डन्स आहे तिथून 1.5 किलोमीटरचं एक रेडियस आहे जो आपण अंतर म्हणू शकतो, एअर डिस्टन्स तेवढा आहे। तर हे जे वन्य प्राणी जे आहे जे शहरात अट्रॅक्ट होत आहे, तर हे कचरा व्यवस्थापन जर नीट केलं तर हे जे हल्ले जे आहे वन्य प्राण्यांचे ते रोखू शकतो। आपल्या म्हणजे मागच्या वर्षी एक घुटकाड्यापर्यंत एक लेपर्ड आला होता, दिवसा लोकांचं लक्ष गेलं, पण घुटकाड्यामध्ये येणं म्हणजे हा खूप मध्यभागी, शहराच्या मध्यभागी हा लेपर्ड आला होता आणि आम्ही जेव्हा पोहोचलो होतो तर पूर्ण जवळपास 3-4 हजार पब्लिक पूर्ण अराउंड त्या लेपर्डच्या होती। समजा तो तिथून बाहेर निघाला असता तर नक्कीच तिथं 10-12 जण नक्कीच गंभीर जखमी झाले असते किंवा कोणाचा जीव सुद्धा गेला असता। सर, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूर शहरामधलं प्रदूषण आहे किंवा इतर ज्या समस्या आहेत त्यांच्यावर विविध देखावे तयार करता गणपतीच्या माध्यमातून, पुरस्कार देखील तुम्हाला मिळाले आहे। पण निवडणुकांकडून काय तुमच्या अपेक्षा आहे की राजकीय नेत्यांनी कुठेतरी यावर लक्ष द्यावं का? हो, बिलकुल द्यायला पाहिजे। चंद्रपूरची सर्वात मोठी समस्या आहे इरई नदीची। आपली इरई नदीच्या नावाखाली अनेक निवडणुका लढल्या गेल्या, पण नदीची अवस्था आहे तशीच आहे। म्हणून चंद्रपूरकरांची अपेक्षा आहे की जो महत्वाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे इरई नदीचा, तर तो इरई नदी स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजे। कितीतरी आश्वासने दिली गेली पण ती अजून पूर्ण झाली नाही आणि म्हणून त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे। तसंच चंद्रपूर शहरातील कचऱ्याची समस्या जी आहे ती फार गंभीर आहे। म्हणजे घंटागाडी जरी येत असली तरी कचऱ्याचे ढीग अनेक ठिकाणी पडलेली दिसतात, तर त्याचीही पूर्ण शहानिशा होऊन चौकशी व्हायला पाहिजे। CCTV कॅमेरे लागायला पाहिजे की नेमकं कोण त्या ठिकाणी फेकतो
आणि त्याचे मॉनिटरिंग व्हायला पाहिजे, म्हणजे ते आपल्याला त्याची मुळापासून त्याच्यापर्यंत पोहोचता येईल. आणि माझा असा कयास आहे की या ठिकाणी गरीब लोक ते टाकत नाहीत, अपार्टमेंटचे लोक, श्रीमंत लोक जे आहेत त्यांना तो त्रास होतो अपार्टमेंट उतरव, ते फावल्या वेळात ते फेकून देतात आणि ते कचऱ्याची ढीग मोठ्या प्रमाणात वाढत जातात. ही एक समस्या आहे. आशिष, तुला काय वाटतं? तू पण एक तरुण मतदार आहे, एक मतदार म्हणून, एक पर्यावरणवादी म्हणून तुला काय अपेक्षा आहे? शहराचं वातावरण जे आहे म्हणजे पर्यावरणीय दृष्टीने फार खराब आहे. त्यासाठी महानगरपालिकेने कमिट्या बनवायला पाहिजे स्थानिक लोकांच्या, आणि जे जे मैदाने आहेत तिथे प्लांटेशन करून लोकांसाठी एक स्वच्छ वातावरण निर्माण करायला पाहिजे. ही त्याची जबाबदारी आहे, त्यांनी महानगरपालिकेने ती पार पाडायला पाहिजे. तर हे होते चंद्रपूर शहरातील पर्यावरणवादी, ज्यांचं म्हणणं होतं की चंद्रपूर शहरातलं जे एअर क्वालिटी इंडेक्स असो किंवा इरे नदीची अवस्था असो, ही अतिशय बिकट आहे आणि कुठेतरी जे जनप्रतिनिधी आता निवडून येणार आहे त्यांनी या समस्यांकडे देखील तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.